पळपुटा रामदेव बाबा सलवार कमीज नेसून बाईच्या वेशेत महिलांच्या वेशेत पळून गेला. जेन झेडच्या झेडची मुलं मुली मात्र मर्दानीसारख्या लढल्या. काय आज भूमिका मांडण्यासाठी विषय निवडलेला आहे की पळपुटा रामदेव बाबा. याला रामदेव बाबा तर कसं म्हणायचं? पळपुटा रामदेव बाई ही सलवार कमीज कुर्ता वडणी ही महिलेच्या वेशामध्ये पळाली, परंतु झेडच्या बहादर मुली मात्र मर्दानीसारख्या लढल्या. 4 जून 2011 मध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये रामलीला मैदानावरती जे आंदोलन झालं ते देशातील परदेशातील जो काळा पैसा आहे, काळा धन भारतात आणावा, आपल्या देशात आणावा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ते रामलीला मैदानावरती आंदोलन झालं. त्याच्यामध्ये हे रामदेवबाई होती. काय हा पळपुटा रामदेव बाबा होता आणि पोलिसांच्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी हा सलवार कमीज वडणी दुपट्टा घालून नेसून बाईच्या महिलेच्या वेशेमध्ये तो तेथून पळाला. परंतु पोलिसांनी ओळखलं हा दाढीवाली बाई कशी असेल? सलवार कमीज आणि वडणी आहे, दुपट्टा आहे, परंतु तिला दाढी आहे. ही दाढीवाली बाई कशी असेल? म्हणून शेवटी पोलिसांनी संशय आला आणि पोलीस सावध झाली, ही बाई नाही, हा रामदेव बाबाच आहे. पोलिसांनी त्यांना पकडलं. पोलिसांनी त्यांना पकडलं. खरं तर आंदोलन करण्याची रामदेवबाईची किंवा रामदेव बाबाची लायकीच नाही. आंदोलन करण्याची या भोंदू असणाऱ्या, हा लुटारू असणाऱ्या, जनतेची लूट करणाऱ्या, औषधाच्या नावाखाली जडीबुटीच्या नावाखाली लूट करणाऱ्या रामदेव बाबाची आंदोलन करण्याची लायकीच नाही. हा कसला बाबा रामदेव बाबा? हा तर जडीबुटीच्या नावाखाली, औषधाच्या नावाखाली, आयुर्वेदिकच्या नावाखाली जनतेची फसवणूक करतो. हा औषधाच्या नावाखाली हा भेळ कसून बनावट औषधं आणि बेसल करून तो जनतेला विकणारा 2 नंबरचा हा धंदावाला. हा कसला रामदेव योग बाबा? हा तर औषधाच्या नावाखाली 2 नंबरचा धंदा करणारा, लोकांना फसवणूक करणारा हा धंदावाला, 2 नंबरचा धंदावाला आहे. खरं तर रामदेव बाबावरती FDA कारवाई करायला पाहिजे होती की जनतेच्या आरोग्याशी हा खेळ खेळतो आहे. याच्यावरती रामदेव बाबावरती कारवाई करायला पाहिजे होती. आणि तो रामदेव बाबा जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, शिक्षणातील काळा बाजारच्या विरोधामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी संविधानात्मक मार्गाने आंदोलन केलं, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला म्हणतोय देशाची प्रतिमा मलिन झाली. अरे मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून असं कोणतं दिवं लागलं? 12 वर्षामध्ये मोदी सरकार आल्यापासून तर देशाची प्रतिमा जगामध्ये मलिन झाली. त्या विद्यार्थ्यांच्या वरती जो लाठीचार्ज केला, जो अत्याचार केला, त्यामुळं साऱ्या देशामध्ये भारताची प्रतिमा मलिन झाली. साऱ्या देशामध्ये भाजप सरकारची छेतू झाली. तुला लाज वाटली नाही रामदेवबाई? त्या विद्यार्थिनीवर अत्याचार लाठीमार केला, कपडे फाटली, विनयभंग केला. त्याच्या विरोधात नाही बोलत ते रामदेव बाबा, अजिबात बोलला नाही. देशाची प्रतिमा, संविधान तुमच्या काळात धोक्यात आलं, लोकशाही धोक्यात आली. RSS आणि ब्राह्मणशाहीचं, भांडवलशाहीचं वर्चस्व निर्माण झालं. लोकशाहीच्या नावाखाली या देशामध्ये ब्राह्मणशाहीची हुकुमशाही निर्माण झाली. भाजपनं सत्तेची हुकूमत तयार केली, हुकुमशाही तयार केली, RSSचं वर्चस्व तयार केलं, RSS आणि ब्राह्मणशाहीचं वर्चस्व निर्माण झालं आणि त्यामुळं देशाची प्रतिमा मलिन झाली. या रामदेव धंदावालेला, ह्या रामदेव बाबाला नाही दिसलं ते. आणि तुम्ही RSS पासून आजादी, ब्राह्मणवादापासून आजादी अशा प्रकारचे नारे दिले,
विद्यार्थ्यांनी देशाची प्रतिमा मलिन झाली अशा प्रकारचा हा वक्तव्य करतोय. पण विद्यार्थ्यावर पोलीस बळाचा वापर करून भाजप सरकारनं अत्याचार केला याच्याबद्दल मात्र तो बोलत नाही. हा बनावट नकली औषधं विकणारा हा व्यापारी, 2 नंबर धंदा करणारा हा व्यापारी मात्र त्यावर बोलत नाही. अरे ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद ही देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. काय या देशातील ब्राह्मणवाद, या देशातील जो विषमता आहे ही ब्राह्मणशाहीचं, ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची देण आहे. या देशातील जो जाती व्यवस्था आहे हे ब्राह्मणशाहीची देण आहे. ब्राह्मणी धर्म व्यवस्था ही या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. ब्राह्मणी धर्म व्यवस्थेमुळंच देव धर्म आणि जातीच्या या ब्राह्मणवादामुळंच या देशातील जनता, देशातील बहुजन समाज हा गुलाम आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली पुन्हा ब्राह्मणशाहीचा हा देश गुलाम झाला आहे. आणि म्हणून या ब्राह्मणवादापासून या देशातील जनतेला आझादी पाहिजे. RSS पासून आझादी पाहिजे, ब्राह्मणशाहीपासून, भांडवलशाहीपासून, ब्राह्मणवादापासून आझादी पाहिजे. कारण ब्राह्मणवादाने हा देश गुलाम केलेला आहे. लक्षात घ्या, ब्राह्मणवादी विचारधाराने हा देश गुलाम केलेला आहे. आणि तीच विचारधारा असणारी RSSची म्हणजे भाजपची सत्ता आज देशामध्ये आहे. त्या सत्तेच्या विरोधात आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांनी त्या घोषणा दिलेल्या त्या खऱ्या होत्या. ब्राह्मणवादापासून आझादी पाहिजे, RSS पासून आझादी पाहिजे, ह्या RSS पासून आझादी पाहिजे ह्या जी घोषणा होत्या खऱ्या अर्थानं ते देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणा होता. ब्राह्मणशाहीपासून, खऱ्या अर्थानं ब्राह्मणशाहीपासून ज्या वेळेला हा ब्राह्मणवादापासून, ब्राह्मणी धर्मव्यवस्थेपासून, भाजप आणि RSS पासून ज्या वेळेला हा देश मुक्त होईल त्याच वेळेला देशाला खरंच स्वातंत्र्य मिळालं असं समजेल. या अर्थानं ते ब्राह्मणवादापासून आझादीच्या घोषणा दिल्या जात होत्या आणि RSS पासून आझादी मिळावी यासाठी त्या घोषणा दिल्या जात होत्या. आणि जे आंदोलन करत होते विद्यार्थी, खरं तर विद्यार्थ्यांनी, भाजप सरकारच्या विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवरती जे विद्यार्थी आंदोलन करत होते तो खरा देशाचा सन्मान होता. हा संविधानाच्या सन्मानासाठी ते आंदोलन होतं. देशाची प्रतिमा मलिन करणार ते आंदोलन नव्हतं. देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी, देशाच्या सन्मानासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी ते आंदोलन होतं. आणि ते आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांनी भाजप सरकारला, अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला जंतर मंतरवरच्या विद्यार्थिनीनं, अर्थात जैन झेडच्या विद्यार्थ्यानं, जैन झेडची मुलांनी भाजप सरकारला पळता भुई थोडी केली. हेच रामदेवबाईला आवडलं नाही. म्हणून भाजपचे जे लाभार्थी आहे, मोदी सरकारचे जे लाभार्थी आहे, जे दलाल आहे, जे चमचे भडवे आहे, त्यांना सगळ्यांना कामाला लावले. आमचा तुम्ही लाभ घेताय सरकारचा. आणि विद्यार्थ्यांनी आमची पाक कपडे काढून उघडं नागडं केले, आमची पाक बेजत घालवली. तुम्ही का ग बसला? तुम्ही सुद्धा बोला. म्हणून भाजपचे सारे दलाल एकत्र येऊन आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम ठरवत आहे, बदनाम करत आहे, दिशाभूल करत आहे. पण आता भारतीय लोक आता दिशाभूल भूलणार नाही, तुमच्या भूलतापाला बळी पडणार नाही. अरे आपल्या लेकरांना लाठीचार्ज होताना, आपल्या लेकरांना हिंदूचे मंदिर बंद होत असताना कुठल्या आई वडिलांना आवडलं हो? आणि म्हणून आता तुम्ही जंतर मंतरवरच्या जैन झेडच्या आंदोलनाला तुम्ही कितीही बदनाम करा, पण आता देश त्याला फसणार नाही. अरे ते आंदोलन न्यायासाठी आंदोलन करणारे पळपुटे पळून जात नाहीत, पळपुटे होत नाही. अरे त्या विद्यार्थ्यांचं संरक्षण करत होता, पोलिसांना सामोरं जात होत्या. पण तू मात्र रामदेव बाबा रामलीला मैदानावरती 4 जून 2011ला काळा धन भारतात आणावा, भ्रष्टाचाराविरोधात तो आंदोलन केलं. 12 वर्षाच्या भाजपच्या मोदी सरकारच्या काळामध्ये भारतामध्ये काळा धन आला का? काळा पैसा भारतात आला का? त्याच्यावर बोल ना रामदेव बाबा, त्याच्यावर बोल रामा.
उलट तुझा बनावट औषधाच्या वरती जो पैसा तू कमवलेला आहे, तुझा जो काळा धंदा आहे, त्याला मोदी सरकारनं, भाजप सरकारनं संरक्षण दिलेलं आहे. आणि उद्या अशा प्रकारचं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू झालं, त्याचा परिणाम आणि प्रभाव जनतेवर तर पडणारच आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये जर भाजपचा पराभव होणारच आहे, हे रामदेव बाबाला समजलंय. हा रामदेव बाबा योग बाबा नसून ज्योतिष बाबा आहे. त्याला चांगलं कळलं की उद्या भाजप सरकारचा पराभव होणार आहे, मोदीची सत्ता जाणार आहे आणि त्या ठिकाणी दुसरी सत्ता येणार आहे. आणि त्यावेळेस जर माझा काळा बाजार पकडला, तिहार जेलमध्ये कैदी बनून राहावं लागेल, तिथं योग करावं लागायची, तुरुंगामध्ये योग करण्याची वेळ रामदेव बाबाला येईल, याची भीती त्याला वाटते. म्हणून तर विद्यार्थ्यांना बदनाम करत आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन बदनाम करत आहे. आणि म्हणूनच हा पळपुटा रामदेव बाबा नव्हे तर रामदेव बाई सलवार कमीज दुपट्टा वडणी घालून बाईच्या वेशेत पळाला. पण झेडची मुलं मुली मात्र जंतर मंतरवरती मर्दानीसारख्या लढल्या.